श्री स्वामी समर्थ. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडला कंबरपट्टी असते ती आपल्याला हात शिलाई करायची असते. तर हात शिलाईसाठी धागा किती घ्यायचा, तर आपल्याला हात शिलाईसाठी 2 पदरी धागा घ्यायचा आहे आणि 4 पदरी धागा आपल्याला हुक लावण्यासाठी घ्यायचा आहे. तर धागा मोजून घ्यायचा. आपली जी कंबरपट्टी आहे ना त्याच्या डबल धागा घ्यायचा आहे. आपल्याला जास्त किंवा कमी पडत नाही मोजून घेतल्यानंतर, पाहू शकता. आणि जी काही हात शिलाई सुई आहे ना ते एकदम पातळ असायला हवी, म्हणजे छान असे धागे एकदम पातळ बसतात. मोठा जर सुई असेल ना तर मोठे मोठे टाके पडतात. त्यामुळे नेहमी हात शिलाईसाठी एकदम पातळ सुई असते ना ती वापरायची. आणि छान अशी आपल्या अर्ध्या इंचाच्या आतमध्येच म्हणजे पाव इंचावरती आपल्याला छान छान छोटे छोटे असे टाके मारून घ्यायचे. आणि जे टाके आहेत ना अस्तरला जर आले तर छान दिसतो ब्लाऊज पाठीमागून. बाहेर म्हणजे ब्लाऊजच्या कपड्याला जास्त टाके येऊ देऊ नका. तर बघू शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित छान असे हातशिलाई करून घेतली. त्यानंतर आपल्याला जी काही मोठी म्हणजे मशीनवरची शिलाई आहे ती आपल्याकडे स्टिच ओपनर असतो ना त्याने आपल्याला ही शिलाई सगळी